गावाकडच्या पद्धतीची खमंग झणझणीत अशी हिरव्या मिरचीची चटणी। आता ठेचा आणि खरडा यांपेक्षा ही हिरवी मिरचीची चटणी वेगळी कशी। भाकरी असो किंवा भाताबरोबर स्पेशली हिरव्या मिरचीची चटणी खायला अतिशय स्वादिष्ट किंवा मस्त अशी लागते। तर पटकन झटकन बनून तयार होणारी हिरव्या मिरचीची ही चटणी बनवण्यासाठी पहिल्यांदा या ठिकाणी 10 ते 15 कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्यांना स्वच्छ धुतल्यानंतर देठ काढून घेतले आहेत। ज्यांची खमंग झणझणीत अशी चटणी बनवण्यासाठी एका पॅन मध्ये 1 टेबलस्पून इतकं तेल लो फ्लेम वरती गरम केल्यानंतर स्वच्छ धुतलेल्या मिरच्यांना 2 तुकड्यांमध्ये कट करून तेलामध्ये घातलं आणि लो फ्लेम वरतीच 1-2 मिनिटांसाठी मिरच्या तेलांमध्ये भाजून घेतल्यानंतर 1/4 टेबलस्पून इतकं मीठ आणि अर्धा टेबलस्पून इतके जिरे घातले आणि लो फ्लेम वरतीच जिऱ्यांबरोबर मिरच्यांना 1-2 मिनिटांसाठी भाजून घेतलं। मिरच्या तेलांमध्ये भाजल्यानंतर सॉफ्ट झाल्या आहेत आणि मिरच्यांवर भाजलेल्याचे काहीसे डाग आले। मिरच्यांमध्ये 1 टेबलस्पून भरून धने आणि 7 ते 8 मेथी सीड्स घातले आहेत आणि 2 ते 3 मिनिटांसाठी किंवा थोडेसे धण्याचा खमंग असा वास येईपर्यंत लो फ्लेम वरती सतत हलवत धने हिरव्या मिरचींबरोबर भाजून घेतले। साधारणपणे अर्धा कप इतके ताजे कढीपत्त्याची पानं घातली आणि कढीपत्त्याला देखील लो फ्लेम वरती मिरच्यांबरोबर भाजून घेतलं। कढीपत्ता क्रिस्प होईपर्यंत भाजल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ केली आणि सर्व जिन्नस मिरची कढीपत्ता यांना थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवलं। सर्व इन्ग्रेडियंट्स पूर्णतः थंड झाल्यानंतर मिक्सर जार घातले। छोट्या लिंबाच्या आकाराची चिंच भिजत घातली होती, ती चिंच ऍड केली आणि सर्व जिन्नस मिक्सरमध्ये पल्स मोडवरती थोडेसे जाडसर किंवा जाडेबरडे असे वाटून घेतले। जाडेबरडे वाटलेल्या या मिश्रणामध्येच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि त्यासोबत 2 ते 3 टेबलस्पून भरून कच्चा कांदा बारीक चॉप केलेला कच्चा कांदा घातला। पूर्ण चटणीसाठी आवश्यक इतकं मीठ घातलं आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर असे वाटून घेतले। जाडसर वाटून घेतलेले हे मिश्रण एका बाउलमध्ये मिक्सिंग बाउलमध्ये काढले आणि यामध्ये आणखीन काही जिन्नस मिक्स करून घेतले आहेत। चिंच भिजवली होती त्याचं पाणी 2 टेबलस्पून इतकं आणि 2 ते 3 टेबलस्पून इतका कच्चा कांदा मिक्स करून घेतल्यानंतर बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल मिर्च पावडर ही मिक्स करून घेतली आणि 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल मिक्स करून घेतलं। थोडीशी हिरवी कोथिंबीर ही मिक्स करून घेतली। हिरव्या मिरची पासून बनवलेली मस्त खमंग झणझणीत अशी चटणी गावाकडे स्पेशली सकाळच्या नाश्त्याला उरलेली किंवा जी शिळी राहिलेली भाकरी असो किंवा भाताबरोबर किंवा चपाती बरोबर अशी हिरवी मिरचीची चटणी काही ठिकाणी अशी बनवली जाते, काही ठिकाणी ठेचा खरडा बनवला जातो। रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्स मध्ये अवश्य कळवा। रेसिपी व्हिडिओ आवडल्यास रेसिपीज लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। अशा सिंपल खमंग रेसिपीसाठी चॅनलची व्हिडिओज एकदा जरूर चेक करा। अँड ॲज ऑलवेज थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।